आहे शेखर आणि मी स्नेहल. तुमचं स्वागत आहे आमच्या आज एक नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे धनत्रयोदशी. तुम्हाला सर्वांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा. सो आता आम्ही चाललो आहे नवीन फ्लॅटकडे, कारण की आज धनतेरसची थोडीशी पूजा पण करायची आहे आणि हार पण लावायचा आहे. सो स्टे ट्यून. वरती काही जागा नाही आहे हार लावण्यासाठी, तर मग आम्ही इथं खालीच दरवाजाला लावतोय हार. सो आता जस्ट आलो आहे आम्ही. सो आता पूजा करायची आहे. संध्याकाळ झाली आहे तर आता दिवे लावण्याची वेळ झाली. सो आता दिवे लावून घेतो आणि मग पूजा करतो. धनतेरस आली आनंदाची चाहूल, घराघरात उजळली सुखाची फुल. लक्ष्मी माता येती दारी, सोन्या चांदीच्या किरणांनी सारी. भांडी नवी मन नवं, प्रत्येक कोपरा झाला चकाकी. धन्वंतरी देवाची करूया पूजा, आरोग्य संपत्ती दे आम्हा दुजा. दिव्यांच्या उजेडात हसूया सारे, धनतेरसचा सण सुंदर अनभरे. समृद्धी आरोग्य आनंद देई, लक्ष्मी मातेच्या कृपाने जीवन फुलवी. धनतेरस हा दिवाळीचा दुसरा आणि अतिशय शुभ दिवस मानला जातो. या दिवशी धनाच्या देवतेची म्हणजेच भगवान धन्वंतरी आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. धन म्हणजे संपत्ती आणि तेरस म्हणजे कार्तिक कृष्ण पक्षातील 13वा दिवस. त्यामुळे या दिवशी लोक नवीन वस्तू, सोनं, चांदी किंवा भांडी खरेदी करतात. या दिवशी आपण जी खरेदी करतो ते असं मानलं जातं की ते आपल्याला शुभ फळ देते आणि घरात लक्ष्मीचे आगमन होते. धनतेरसच्या दिवशी आरोग्यदेव धन्वंतरी यांचीही पूजा केली जाते, कारण त्यांनी समुद्र मंथनाच्या वेळी अमृत कलश घेऊन प्रकट झाल्याचे मानले जाते. धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर स्नेहलने अतिशय सुंदर असं डेकोरेशन केले आणि खूप सुंदर अशी पूजा पण मांडली. पूजेसमोर तिने खूप छान अशी रांगोळी काढली, तुम्ही बघू शकता.